नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी एक छान गोष्ट बोधकथा घेऊन आलेले. पण बोधकथा सुरू करण्या अगोदर मुलांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिरला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर आजच्या आपल्या कथेचं नाव आहे गोंधळाचे राज्य. ही आपल्या अकबर बिरबलाच्या गोष्टीतल्या खजिन्यातील आणखीन एक गोष्ट आहे. गोष्टीचं नाव काय? गोंधळाचे राज्य. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एकदा एका देशात खूप गोंधळ असतो. लोक वाईट वागायला लागतात. लोक एकमेकांचे ऐकत नसतात. कोणाचा कोणावर विश्वास नसतो. देशात चोरांचे प्रमाण वाढते. राजा पण या सगळ्या गोष्टीमध्ये सहभागी असतो. त्याच्या प्रजेकडे लक्षच नसते. स्वर्गातून देव हे सगळं पाहत असतो. देवाला ते सगळं पाहून खूप वाईट वाटतं. मग देव ठरवतो या सगळ्या लोकांना धडा शिकवायचा. म्हणून देव एका जंगल प्रमुखाचे रूप धारण करतो. बरोबर एक भयंकर अकराळ विक्राळ कुत्रा घेऊन जातो. कुत्रा लोकांच्या अंगावर जोर जोरात भुंकत असतो. भुंकण्याच्या दणदणीत आवाजाने लोक घाबरून इकडे तिकडे धावायला लागतात. लोकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून राजा कसला आवाज आहे म्हणून बाहेर येतो. पाहतो तर एक भयंकर कुत्रा त्याच्या मालकाबरोबर उभा असतो. तो माणूस राजाला म्हणतो, माझा कुत्रा भुकेलेला आहे आणि ज्या लोकांनी पाप केले आहे त्यांना तो खाऊन टाकणार आहे. राजा घाबरतो. गयावया करू लागतो. राजा आणि देशातील सर्व लोक त्याची माफी मागू लागतात. जंगलाचा राखणदार त्याच्या खऱ्या रूपात म्हणजे देव रूपात येतो. सर्वजण देवाची क्षमा मागतात आणि पुन्हा असे न वागण्याचे वचन देतात. तात्पर्य, नेहमी चांगले वागावे. काय करावं? नेहमी चांगलं वागावे. तर अशा प्रकारे आजची आपली कथा संपलेली आहे. जर कथा आवडली असेल तर कथेला जास्त शेअर करा. चॅनेलवर नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.